नमस्कार, सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का मसाला. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. त्यासाठी सर्वात आधी आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य आहेत, मी तुकडा काजू घेतलेले आहेत आणि मगजच्या बिया, मगज म्हणजे कलिंगडच्या बिया सुकवलेल्या, तुम्ही बघू शकता. आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. आता हे चांगलं आपण बॉईल करून घेऊया. आता आपण बघणार आहोत फोडणीसाठी लागणारे साहित्य. 1/2 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून तिखट मसाला, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून जिरं पावडर, 1 टेबलस्पून मीठ, मिरच्या घेतलेल्या आहेत 2 मध्यम आकाराच्या कापून, कस्तुरी मेथी घेतलेली आहे, अख्खा गरम मसाला घेतलेला आहे, 1 टेबलस्पून बटर घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून तूप घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. 200 ग्राम पनीर घेतलेले आहेत मी आणि जे आपण मटार मार्केटमध्ये असतात ते घेतलेले आहेत, सोलून चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर अवेलेबल नसतील तर तुम्ही रेडीमेड जे मॉलमध्ये भेटतात तेही यूज करू शकता. चला तर मग आता आपण बॉईल करायला ठेवूया. सर्व जे मसाला आपण ग्रेव्ही करणार आहोत त्याचं साहित्य आपण बॉईल करायला ठेवूया. मी एक मध्यम आकाराचा बाउल घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यात मी हाफ भरून पाणी घेतलेलं आहे. आता ते आपण सर्व एकत्र करूया. सर्व कांदा, टोमॅटो, मगजच्या बिया, आलं आणि लसूण, आणि ते चांगलं शिजेपर्यंत आपण ते बॉईल करून घेऊया. आणि जेव्हा पूर्ण कंप्लीट शिजून होईल त्याची आपण पेस्ट करून घेऊया चांगल्या प्रकारे. तर मी बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे. चला तर मग आता आपण पनीर फ्राय करून घेऊ. पनीर आपण आता चांगलं खरपूस परतून घेऊया. त्यासाठी मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून बटर. ते चांगलं आपण कढईमध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही. आणि चांगल्या प्रकारे आपण खरपूस, जोपर्यंत पनीर आपले लालसर होत नाही तोपर्यंत आपण परतून घेऊया सर्व पनीर. आणि जास्त आपण हलवायचे नाहीत, ते हार्डली, ते नॉर्मली सॉफ्टली हे करायचे, नाही तर त्याचा चुरा होऊन जाईल. पनीर आता चांगल्या प्रकारे फ्राईड झाले आहे, खरपूस लालसर, तुम्ही बघू शकता. आता आपण ते एका डिशमध्ये परतून घेऊया, काढून घेऊया. आता आपण फोडणीची तयारी करूया. ज्या कढईमध्ये आपण पनीर तळलेलं त्या कढईमध्ये आपण फोडणी देऊया. मी आता 1 टेबलस्पून तूप ॲड करत आहे. असे हिंग, कच्चा गरम मसाला, मिरच्या ॲड करूया. चांगलं परतून घेऊ. आता आपण कांदा ॲड करूया. कांदा लवकर शिजण्याकरता आपण 1 टेबलस्पून मीठ टाकत आहोत, जेणेकरून आपला कांदा लवकरात लवकर. कांदा आपला आता लालसर भाजून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये सर्व मसाले ॲड करू. जी ग्रेव्ही आपण वाटून घेतलेली आहे ती पण आपण ॲड करूया. आणि आता चांगल्या प्रकारे आपण परतून घेऊया.
गॅस आपण मंद आचेवर ठेवूया, नाहीतर सर्व तडतडून उडेल. तर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण वाफवून घेऊया. झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी. तेल सुटेपर्यंत आपण वाफवायला ठेवूया. आता तेल सुटलंय तर आपण बघून घेऊया. बघू शकता तेल चांगल्या प्रकारे सुटलेलं आहे. मिश्रण चांगलं शिजलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मटार, थोडं गरम पाणी ॲड करून 5 मिनिटासाठी आपण परत वाफवायला ठेवूया. पाच मिनिट झालेली आहे. आता आपण जे पनीर घेतलेले फ्राईड केलेले ते आपण ॲड करूया. चिमूटभर आपण थोडी साखर टाकत आहोत. तर 5 मिनिटासाठी आपण परत वाफेवर आता आपण झाकण काढूया. भाजी आपली चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. आता आपण त्याच्यावरून कस्तुरी मेथी ॲड करूया. भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. आता आपण ती सर्व करूया. भाजी आता मी सर्व केलेली आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.